स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. पुण्यात दीनानाथ रुग्णालयाच्या गच्चीवर चढून लहुजी शक्ती सेनेचं आंदोलन. डॉक्टर केळकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर PRO रवी पालेकरांवर देखील आज पुन्हा उधळली चिल्लर. रुग्णालयाने याआधी चांगलं काम केलं असलं तरी कालचा प्रकार असंवेदनशीलच. मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम. तर चुकीला चूक म्हटलंच पाहिजे, फडणवीसांनी बजावलं. आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेली स्टंटबाजी थांबवण्याचं केलं आवाहन. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वादानंतर वैद्यकीय संचालकांचं पत्र. इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून आजपासून आपण अनामत रक्कम घेणार नाही. बैठकीत ठराव मंजूर झाल्याची माहिती. बिसे कुटुंबाने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यामध्ये आमदार गोरखेसह भिसे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं 27 कोटींचा मिळकत कर थकवला. 6 वर्षात एकही रुपया कर भरला नाही. रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचं उघड. बँकांमधील मराठीच्या आग्रहाचं आंदोलन थांबवा. राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आदेश. बँकांमधील मराठीची जबाबदारी आता सरकारची आहे, राज ठाकरेंची भूमिका. मराठीच्या आंदोलनाबाबत मंत्री उदय सामंतांनी केली राज ठाकरेंसोबत चर्चा. राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या देखील कानी घालणार. लग्नाबाबत करुणा मुंडेंनी सादर केलेले पुरावे धनंजय मुंडेंच्या वकिलांनी फेटाळले. वसीयतनामा स्वीकृतीवर धनंजय मुंडेंच्या सह्या करून मुंडेंचा दावा. तर सुनावणी पूर्ण कोणत्याही क्षणी निकाल देणार. आपल्याला प्रेमाप्रेम पाशात अडकवणाऱ्या धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार. करुणा मुंडेंचा सुनावणीनंतर खळबळजनक आरोप. तर मला चित्रपटांची ऑफर असूनही मुंडेंचं राहण्याचा निर्णय. करुणा मुंडेंचा दावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य. विरोधी पक्षाची कोकाटेंवर कडाडून टीका. तर तसं बोलले असतील तर माफी मागतो. महसूल मंत्र्यांची सारवासारव. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.